study plant water relation in this topic of osmosis. Okay? ऑस्मोसिस शुरुआत करने से पहले इम्बिबिशन का पोर्शन को शुरुआत करते हैं. ठीक है. इम्बिबिशनला आपण समजून घेऊ. इम्बिबिशन. ठीक आहे. इम्बिबिशन काय असते सांगितलं. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. ठीक आहे. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. ठीक आहे. वॉटर 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 मध्ये आता वॉटर आपण सिंपल वॉटर पण म्हटलं आहे. सिंपल वॉटर. ठीक आहे. सिंपल वॉटर पण जमिनीत सिंपल वॉटर नसते. ठीक आहे. सोल्युबल वॉटर असते. सोल्युबल कशाने असते केमिकल सोल्युबल असते. ठीक आहे. केमिकल सोल्युबल या केमिकल सोल्युबल ऍब्झॉर्ब करून सीड काय करणार स्वेल होणार. काय करणार स्वेल होणार आणि स्वेल झाल्यानंतर एनर्जी फॉर्मेशन होणार. काय होणार एनर्जी फॉर्मेशन होणार. सीड जसं स्वेल होणार याच्या व्हॅक्यूम मध्ये वॉटर स्टोर होणार. वॉटर जसं स्टोर झाला व्हॅक्यूमची साईज वाढणार. व्हॅक्यूमची साईज वाढला म्हणजे सीड मध्ये स्वेलिंग येणार. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर जेव्हा सीड करेल त्यालाच आपण इम्बिबिशन. आणि ज्या एनर्जी ठीक आहे सीड जर सांगितलं मी ह्या सीड जर दोन दगडाच्या मधात राहिला समजा दोन दगडात मध्ये राहिलेला सीड मध्ये एवढी एनर्जी एवढी कॅपॅसिटी असते एवढी टोटिपोटेन्सी असते तर ते दोन दगडांना दोन स्टोनला ब्रेक पण करू शकते. एवढी एनर्जी त्या सीड मध्ये येते. ठीक आहे. कारण सीड मध्ये ऑलरेडी ग्लुकोज मॉलिक्यूल हे स्टोर झालेलं असते. ठीक आहे. नंतर जेव्हा वॉटरचं त्याच्यामध्ये रिएक्शन होते तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटी किती येते 1000 ऍटम एवढं प्रेशर असते. एवढं प्रेशर ते रिलीज करते त्यामधून फ्ल्युइड बाहेर निघण्यासाठी. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो इम्बिबिशन. ओके. काही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे का नाहीये. ओके. श्वेता कोण बोलत नाही श्वेता नाही. हा ऑस्मोसिस. व्हॉट इज मीन बाय ऑस्मोसिस. ऑस्मोसिस काय सुरुवातीला लक्षात घ्या. ऑस्मोसिस काय म्हटलंय मोमेंट ऑफ सॉल्व्हेंट. ठीक आहे. मोमेंट ऑफ सॉल्व्हेंट particle in solvent particle in lower concentration. Totally opposite. Okay. Lower concentration. ठीक है. Lower concentration to higher concentration with the help of semi-permeable membrane or across semi-permeable membrane. Across semi-permeable membrane. ओके. काय म्हटलंय याच्यामध्ये काही सॉल्व्हेंट पार्टिकल्स असते ते लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत पार्टिकल्स ते काय करते सॉल्व्हेंट पार्टिकल मूवमेंट करते. ठीक आहे. अक्रॉस सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे. एखाद्या बर्नर मध्ये ठीक आहे जर सोल्वेंट असेल ठीक आहे सोल्वेंट असेल आणि एका साइडला लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल आणि एका साइडला हायर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. मग काय करणार लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये सॉल्व्हेंट काय असणार कमी असणार आणि हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये सॉल्व्हेंट काय असणार जास्त असणार डेन्स सॉल्व्हेंट असणार. ठीक आहे. मग काय असणार इथे काय म्हटलं आहे सॉल्व्हेंट पार्टिकल मूवमेंट लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये मूवमेंट करणार पार्टिकल मूवमेंट करणार ह्या लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन ला जाणार. अक्रॉस हे सेमी परमेबल मेम्ब्रेन काय आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. त्याला अक्रॉस करून जाणार दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मोसिस. ओके. आणखी याच्यामध्ये काय म्हटलं आहे आणखी याच्यामध्ये काय म्हटलं आहे मूवमेंट ऑफ सॉल्व्हेंट पार्टिकल डायल्यूट
to concentration solution. Movement of solvent particle dilute to concentration solution. काय म्हटलं आहे, जे सॉल्व्हेंट पार्टिकल आहे ते मूवमेंट कसे करते, डायल्यूट पासून कुठपर्यंत जाते, कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन पर्यंत. ठीक आहे, एक डायल्यूट सोल्युशन असते आणि एक कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असते. डायल्यूट म्हणजे याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लो आहे, आणि हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये म्हणजे काय असणार, ऍसिडिक असणार, आणि ही बेस राहणार. बेस पासून ऍसिडिक पर्यंत चालला म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत चालू. ठीक आहे ना, हेच आहे आपल्याला. लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, बेस टू ऍसिडिक. ओके, बेसिक टू ऍसिडिक अक्रॉस द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे, मग पहिला पॉइंट लिहायचा याच्यामध्ये, मोमेंट ऑफ सॉल्व्हेंट पार्टिकल लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन across the semi permeable membrane. Okay, second point काय लिहायचा, movement of solvent particle dilute to concentrated solution. Okay, dilute to concentrated solution. नंतर लिहायचं काय, a dilute solution dilute solution. सेकंड पॉइंट लक्षात आहे का, लिहून देऊ का आणखी. बघा, सेकंड पॉइंट काय म्हटलं आहे, movement of solvent particle, movement of solvent particle, okay, dilute to concentrated solution. Okay, with the help of semi-permeable membrane or across semi-permeable membrane. Then second, a dilute solution, hypotonic solution, a dilute solution किंवा डायल्यूट सोल्युशन नाही म्हणू, अ मोमेंट ऑफ सॉल्व्हेंट पार्टिकल, मोमेंट ऑफ सॉल्व्हेंट पार्टिकल. ठीक आहे, मोमेंट कसे करणार सॉल्व्हेंट पार्टिकल, हायपोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक. आता हायपोटोनिक काय आहे, हायपरटोनिक काय आहे ते पण सांगा. ठीक आहे, हायपोटोनिक सोल्युशन टू हायपरटोनिक सोल्युशन. ठीक आहे, कशी मूवमेंट करणार पार्टिकल, हायपोटोनिक सोल्युशन फर्स्ट. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला हायपोटोनिक काय असते आणि हायपरटोनिक काय असते हे तुम्हाला माहित करायचं आहे. ओके, मग हायपोटोनिक आणि हायपरटोनिक काय असते ते. Across semi-permeable membrane till equilibrium. Across semi-permeable membrane till equilibrium. डेफिनेशन समजलं तुम्हाला. ठीक आहे, वाक्य समजले का तुम्हाला सर्वांना, सांगा. आता हायपोटोनिक आणि हायपरटोनिक सांगतो तुम्हाला. बघा, तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगतो. ऍनिमल सेल आहे, ऍनिमल सेल आहे. या ऍनिमल सेल मध्ये काय असते, ऑर्गॅनल्स असते, ऑब्विसली ऑर्गॅनल्स असते. आता बघा, ह्या ऍनिमल सेलला आपण एका बर्नर मध्ये घेऊ. ठीक आहे, बर्नर मध्ये घेऊ, क्लीन बर्नर घेऊ आपण. क्लीन बर्नर, आपल्याला क्लीन शब्द शिकायचे आहेत. क्लीन बर्नर. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपण ऍनिमल सेल, यूकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल. ओके, यूकॅरियोटिक सेल. आता बघा, यूकॅरियोटिक सेल मध्ये, ठीक आहे, यूकॅरियोटिक सेल मध्ये आउटर कंडिशन अँड इनर कंडिशन, दोन कंडिशन आहे. तुम्हाला बोर्ड दिसतंय क्लिअर. ओके, ठीक आहे, आउटर कंडिशन आणि इनर कंडिशन, दोन कंडिशन आहे. ठीक आहे, दोन मॉलिक्युल्स हे आउटर कंडिशन टू इनर कंडिशन करतात. ठीक आहे, आणि दोन मॉलिक्यूल हे इनर कंडिशन टू आउटर कंडिशन लागतात. म्हणजे
दोन्हीही स्टेट मॉलिक्यूलची कशी आहे, इक्वल आहे. ठीक आहे, इक्वल आहे ना, म्हणून याला काय म्हणू, आयसोटोनिक. आयसोटोनिक सेल किंवा आयसोटोनिक इक्विलिब्रियम यामध्ये सोल्युशन आहे. ठीक आहे, आता इथे काय म्हटलं आहे, ह्या सेल मधून 2 मोल्स बाहेर जाणार, 2 मोल्स मटेरियल आतमध्ये येणार. म्हणजे हा सेल स्वेलिंग पण होणार नाही आणि रिंकल पण राहणार नाही. याची साईज कशी राहणार, सेम राहणार. साईज कशी राहणार, सेम राहणार, नॉर्मल राहणार. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, आयसोटोनिक. ठीक आहे, 2 सांगतो, तिसरं किती सांगतो. डी वाला आपण पहिले काम करू, आता पैसे वाला काम बघा. ठीक आहे, आता पैसे वाला काम. आता बघा इथे काय म्हटलं आहे, आउटर कंडिशन. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन कसं आहे आउटर कंडिशनला, हायर कॉन्सन्ट्रेशन. कसं कॉन्सन्ट्रेशन आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन. आणि आतमध्ये कसं आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. कसं आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. आता बघा यामध्ये काय चालणार आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन टू मॉलिक्युल्स, आतमध्ये चाललेले आहे. परंतु आतमधून जे मॉलिक्युल्स आतमध्ये गेलेले आहे, बाहेरून आत मॉलिक्युल्स आतमध्ये गेलेले आहेत, ते मॉलिक्युल्स बाहेर नाही आले. ठीक आहे, म्हणजे फक्त आत बाहेरून आतमध्ये मॉलिक्युल्स आले, 2 मॉलिक्युल्स. म्हणजे काय होत आहे, सेल हा स्वेलिंग होत आहे. ठीक आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ला मूवमेंट होत आहे. ठीक आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ला काय मूवमेंट होत आहे, सॉल्व्हेंट पार्टिकलची मूवमेंट होत आहे. यालाच आपण म्हणू हायपोटोनिक सोल्युशन. ओके, आता तिसरा बघू. हा तिसरा सेल. ठीक आहे, हा तिसरा सेल आहे, एनिमल सेल आहे, यूकॅरियोटिक सेल आहे. आणि याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन काय आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि सेलच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. ठीक आहे, आता काय होत आहे, ह्या सेल मधून मॉलिक्युल्स बाहेर येत आहेत. ठीक आहे, म्हणजे सेल काय होत आहे, व्रिंकल होत आहे. सेल कसा होत आहे, व्रिंकल होत आहे. आतमध्ये चाललं का, हायर कॉन्सन्ट्रेशन नाही, म्हणून काय होत आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते लोअर कॉन्सन्ट्रेशन पासून बाहेर मॉलिक्युल येत आहे. ठीक आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन पासून हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये बाहेर मॉलिक्युल्स येत आहेत. ठीक आहे, म्हणून सेल कसा होणार, व्रिंकल. कसा होणार, व्रिंकल. व्रिंकल. आणि तुम्हाला काय म्हटलं होतं आणखी, स्वेलिंगचा सेल, नॉर्मल स्वेलिंगचा सेल. फक्त हायपोटोनिक आणि हायपरटोनिक शब्द म्हणून लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता सेल मधून जर कॉन्सन्ट्रेशन पार्टिकल्स मूवमेंट बाहेर जात असेल तर त्याला आपण काय म्हणू, हायपरटोनिक. हायपरटोनिक सेल मधून बाहेर चला कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन मध्ये सेल मध्ये आतमध्ये चालू सेल स्वेलिंग होत आहे. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणू, हायपोटोनिक सोल्युशन. इथे काय होत आहे, इक्वल आहे, इक्विलिब्रियम इक्वल आहे. ठीक आहे, इक्विलिब्रियम आहे. ठीक आहे, इक्विलिब्रियम. ठीक आहे, म्हणजे काय होत आहे, आतमध्ये पण चाललं आणि बाहेर पण येत. जेवढे मॉलिक्युल्स आतमध्ये जाणार तेवढे मॉलिक्युल्स बाहेर येतात. म्हणून याला काय म्हटलं आहे, आयसो. आयसो मीन्स सेम. ठीक आहे, आयसो सेम. समजलं, आता समजलं आहे बघा. थोडं सांगतो मी. हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशन काय म्हणते, हायपोटोनिक सोल्युशन मध्ये लक्ष द्या. हायपोटोनिक सोल्युशन मध्ये काय म्हणते, हायपोटोनिक सोल्युशन मध्ये म्हणते वॉटर मूव इनटू द सेल. वॉटर मूव into the cell. ओके, सेकंड पॉइंट काय म्हटलंय, दॅट इज कॉल्ड एज एंडोऑस्मोसिस.
एंडो मीन्स आतमध्ये जात आहे. ठीक आहे, एंडो मीन्स काय, आतमध्ये जात आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, एंडो ऑस्मॉसिस. एंडो ऑस्मॉसिस. ठीक आहे, एंडो ऑस्मॉसिस. थर्ड पॉइंट, सेल बिकम टर्जिट. टर्जिट, टर्जिट म्हणजे काय सांगितलं नाही का मी. टर्जिट म्हणजे फुगणे, स्वेलिंग येणे. आता बरोबर आहे ना, वॉटर जर आतमध्ये जात असेल सेलच्या, तर सेल मध्ये काय होणार, टर्जिडिटी येणार. ठीक आहे, टर्जिडिटी म्हणजे स्वेलिंग. लक्षात ठेवा, स्वेलिंग येणार. ओके, आता बघा, हायपरटोनिक. हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन. सुरुवातीला डायग्रामचं सांगितलं, डायग्रामनी सांगितलं, तुम्हाला रायटिंगने सांगू, त्यालाच तर बायोलॉजी म्हणतो आपण. ठीक आहे, वॉटर मूव आउट ऑफ द सेल. वॉटर मूव आउट ऑफ द सेल. ठीक आहे, सेलच्या बाहेर वॉटर मुवमेंट होत आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, एक्झो ऑस्मॉसिस. एक्झो ऑस्मॉसिस काय म्हणतो, इथं काय म्हणतो एंडो ऑस्मॉसिस, आणि इथं काय म्हणतो एक्झो ऑस्मॉसिस. ठीक आहे, नंतर फ्लॅसिड सेल और श्रिंकल सेल. फ्लॅसिड म्हणजे रिकामा सेल. ठीक आहे, बघा मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून देतो इथं. फ्लॅसिड सेल, रिकामा सेल. ठीक आहे, टर्जिट सेल, फुगलेला सेल. ठीक आहे, फ्लॅसिड सेल, श्रिंकल सेल पण म्हणतात. श्रिंकल, श्रिंकल अंकल नाही, श्रिंकल सेल. ठीक आहे, नंतर क्रायनेटेड सेल पण म्हणतो याला. काय म्हणतो, क्रायनेटेड सेल ही डॅमेज पण होते. ठीक आहे, तर अशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स या हायपोटोनिक मध्ये आणि हायपोटोनिक मध्ये आपल्याला बघायला मिळते. आता बघा, हे बर्नर आहे आणि याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. ठीक आहे, तर यामध्ये काय होत आहे, हायपोटोनिक मध्ये आतमध्ये मॉलिक्युल्स चालले, सेल टर्जिट होत आहे तोपर्यंत. ठीक आहे, यालाच आपण हायपोटोनिक म्हणतो. हायपोटोनिक. ओके, सेकंड, जे काही बर्नर आहे ते काय होत आहे, जे काही बर्नर आहे यामध्ये जे सोल्युशन आहे ते वाढत आहे. सोल्युशन काय होत आहे, वाढत आहे. का बरं, कारण सेल मधलं सोल्युशन बाहेर येत आहे आणि सेल छोटा होत आहे. ठीक आहे, हा जेवण करताय आणि हा उलट्या करताय असं म्हणायचं सर. ठीक आहे, त्यामुळे आपण हायपरटोनिक. ओके, फ्लॅसिड सेल, फ्लॅसिड सेल. ओके, टर्जिट सेल, टर्जिट. मी तर म्हणतो एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला 12th मध्ये तुम्हाला, मस्त डायग्राम काढायचं, मस्त लिहायचं. एंडोऑस्मोसिस, एक्झॉस्मोसिस, हायपरटोनिक, हायपोटोनिक, वॉटर मूव इनटू द सेल, वॉटर मूव आउट ऑफ द सेल. ठीक आहे, सेल बॉडी, फ्लॅसिड सेल, टर्जिट सेल. ठीक आहे, डीपीडीचा फुल फॉर्म आहे डिफ्यूजन, डिफ्यूजन, डिफ्यूजन प्रेशर, प्रेशर डेफिसिट, डेफिसिट. ओके, नंतर ओपी ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे, नंतर टीपी टर्गर प्रेशर, टीपी टाइमपास नाही, टर्गर प्रेशर, टर्गर प्रेशर. जीवा डिफ्यूजन प्रेशर डेफिसिट.
झाला? सांगू आता? बघा, आपण दोन सेल शिकलो ॲनिमल सेल मध्ये, हायपरटोनिक सोल्युशन अँड हायपोटोनिक सोल्युशन. ओके, हायपोटोनिक मध्ये काय होत आहे, movement of solvent particle into the cell. Okay, and hypertonic solution is a movement of particles out of the cell. Okay, मीन्स क्या हो रहा है इसमें, जो सेल है उसके बाहर जो सॉल्वेंट जा रहा है, जो भी मॉलिक्यूल जा रहा है, तो सेल क्या हो रहा है, फ्लैसिड हो रहा है. ठीक है, और दूसरी बात, दूसरा जो सेल है इनमें क्या हो रहा है, जो मॉलिक्यूल्स और वाटर अंदर आ रहा है, तो ये सेल क्या हो रहा है, टर्जिट हो रहा है. ठीक आहे, तर यांनाच आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला हे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत. डीपीडी, जेव्हा डिफ्युजन प्रेशर ज्या सेल मध्ये व्हायचं असते, त्या सेल मध्ये फ्लॅसिड सेल असते, ज्या सेल फ्लॅसिड आपलं फ्लॅसिड पद्धतीने आपलं स्ट्रक्चर सुरुवातीलाच कव्हर केलेले असते आणि त्याच्यामध्ये डिफ्युजन प्रेसेस होणं खूप गरजेचं असते, कारण त्याला रेग्युलर शेप मध्ये आणण्यासाठी डिफ्युजनची गरज असते. ठीक आहे, नंतर ऑस्मोटिक प्रेशर पण होत असते, त्यालाच आपण ओपी म्हणतो. टर्गर प्रेशर जेव्हा स्वेलिंग मध्ये असते, ठीक आहे, फुगलेले असते, त्याचा पोट पूर्ण फुगून असते, त्याला काही कशाची गरज नसते. ठीक आहे, स्टोअर मॉलिक्युल्स असते त्याच्यामध्ये, स्टोअर मॉलिक्युल्स ऑल ओव्हर वॉटर मॉलिक्युल, केमिकल मॉलिक्युल्स हे काय करते, व्हॅक्यूल्स मध्ये स्टोअर केलेले असते. फुल सेल असते, त्याला आपण टर्गर सेल म्हणतो, टर्जिड सेल. ओके, मग याच्यामध्ये हे फॉर्म्युले वापरले जाते, हे ऍप्लिकेशन वापरले जाते आणि याला मॅथमॅटिकली किंवा एक्सप्रेशन देऊन याचा आन्सर काढला जातो. कशा पद्धतीने आन्सर काढले जाते बघा, हे काय होते, आता आपण टर्गर सेलची गोष्ट करू सुरुवात. टर्गर सेल मध्ये डीपीडी किती असते, डीपीडीची संख्या, डिफ्युजन व्हायची गरज आहे का टर्गर सेल मध्ये, ऑलरेडी टर्गर सेल फुगून आहे, तर त्याला डिफ्युजनची गरज आहे का, नाही आहे ना. मग डीपीडी किती असते, टर्गर सेल आहे, ऑलरेडी टर्गर आहे ना, फुगून आहे ना, तुमचं पोट फुगून आहे ना, मग तुम्हाला अजून पाहिजे का खायला काही, नाही पाहिजे ना. मग डिफ्युजन प्रोसेस क्लासिक सेल, डीपीडी मैं 10 दिनों से खाना नहीं खाया, मी नाही म्हणतो, सेल म्हणतो. ठीक आहे, मी 10 दिवसापासून जेवलो नाही, तर मला 10 प्लेट अन्न पाहिजे. किती, 10 प्लेट, 10 नंबर आहे, किती, 10 नंबर, कारण हा क्लासिक आहे, त्याला टर्गर होण्यासाठी 10 मॉलिक्यूलची गरज आहे. ठीक आहे, नंतर बघा, डीपीडी मध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं असते, तिथं कॉन्सन्ट्रेशन कसं असते, डीपीडी मध्ये संख्या किती आहे, 0 आहे, तर कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, लोअर असणार. कसं असणार, इनटू द सेल कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, लोअर असणार. नंतर फ्लॅसिड सेल मध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, हायर असणार, कारण डिफ्युजन प्रोसेस कशीच चालते ना, लोअर कॉन्सन्ट्रेशन, ऑस्मोसिस प्रोसेस कशी चालते, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. मला म्हणजे आपल्याला ऑस्मोसिस प्रोसेस चालवायची आहे, काय चालवायची आहे, ऑस्मोसिस प्रोसेस चालवायची आहे, म्हणजे टर्गर प्रेशर पासून आपल्याला फ्लॅसिड सेल पर्यंत सॉल्व्हेंट मॉलिक्यूलला मूवमेंट करायची आहे. ठीक आहे, मूवमेंट करायची आहे, तर लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे फ्लॅसिड मध्ये आपल्याला हायर कॉन्सन्ट्रेशन द्यावं लागणार. का बरं, कारण इथे डीपीटी किती आहे, गरज आहे 10 ची, 10 डीपीटीची गरज आहे. ठीक आहे, आता बघा, ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर हे टर्गर सेल मध्ये किती आहे, टर्गर सेलची गोष्ट करतो आपण. टर्गर सुरुवातीला 1 मिनिट थांबा. ओके ओके ओके, ठीक आहे, डीपीडी डीपीडी कशा पद्धतीने काढते बघा, वॉटर पोटेन्शियल असते, काय असते, वॉटर पोटेन्शियल, सेल मध्ये काय असते, वॉटर पोटेन्शियल असते, त्याच्यामुळे सेल हा टर्जिड होतो. ठीक आहे, म्हणजे आता बघा, फ्लॅसिड सेल आहे, इथं उलट दिलेलं आहे आणि इथे चित्र उलट काढलं, त्याच्यामुळे मी कन्फ्युजन झालो. ठीक आहे, आता इथं फ्लॅसिड सेल आहे, फ्लॅसिड सेल मध्ये कसं असणार, कॉन्सन्ट्रेशन लोअर असणार, वॉटर मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, लोअर असणार, आणि जो टर्जिड सेल आहे त्याच्यामध्ये वॉटर पोटेन्शियल कसं असणार, हायर असणार, हायर असणार. ठीक आहे, वॉटर कुठं कमी असणार,
फ्लॅसिड सेल मध्ये, आणि वॉटर सर्वात जास्त कुठं असणार? टर्जिट सेल मध्ये. ठीक आहे, लोअर टू हायर मोमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल. ठीक आहे, अशा पद्धतीने होत आहे ना. आता बघा, म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर हे टर्जिट सेल मध्ये किती आहे? 10 आहे. ऑस्मोटिक प्रेशर टर्जिट सेल मध्ये किती आहे? 10 आहे. आपल्याला इथे लिहित आहोत. ठीक आहे, ऑस्मोटिक प्रेशर टर्जिट सेल मध्ये किती आहे? 10 आहे. नंतर टर्गर प्रेशर, टर्गर प्रेशर म्हणजे टर्जिट सेल मध्ये सर्वात जास्त टर्गर प्रेशर कुठे राहणार? टर्जिट सेल मध्ये. मग टर्गर प्रेशर पण कुठे आहे? टर्गर प्रेशर सर्वात जास्त कुठे आहे? टर्जिट प्रेशर, टर्जिट सेल मध्ये. ठीक आहे, टर्गर प्रेशर कुठे आहे? टर्जिट सेल मध्ये. म्हणजे आपण डीपीडी इज इक्वल टू ओपी मायनस टीपी. ओपी मीन्स ऑस्मोटिक प्रेशर मायनस टीपी टर्गर प्रेशर. काय झालं, याची व्हॅल्यू दिली आहे 10. डीपीडी लाईन दिली आहे. एक मिनिट, हा दिसत आहे बोर्ड. ओके, डीपीडी 10 मायनस 10 मीन्स डीपीडी किती आलं? 0. डीपीडी ची व्हॅल्यू किती राहणार टर्गर प्रेशर मध्ये? 0. हे जे डीपीडी व्हॅल्यू आहे ते आपण काढली. डीपीडी जी व्हॅल्यू आहे ते टर्गर प्रेशर मध्ये किती राहणार? 0. कशा पद्धतीने? कारण याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर किती आहे? हायर आहे. हायर म्हणजे 10 आहे. टर्गर प्रेशर किती आहे? 10 आहे, म्हणजे हायर आहे. लक्षात येत आहे ना? आता टर्गर प्रेशर आणि ऑस्मोटिक प्रेशर फॉर्म्युला टाइप आपण त्याची मायनस केली. टर्गर प्रेशर आणि ऑस्मोटिक प्रेशर दोन्ही काय केलं? मायनस केलं. तर आपल्याला 10 मायनस 10 गेल्यानंतर डीपीडी किती राहिला? 0. म्हणजे टर्गर प्रेशर मध्ये डिफ्युजन प्रेशर डेफिसिट किती आहे? 0 आहे. आता आपल्याला फ्लॅसिड सेलची काढायची आहे. फ्लॅसिड सेलची नाही समजलं तर पुन्हा विचारा, मी पुन्हा सांगतो. ठीक आहे, थोडं कन्फ्युजन मला पण झालं होतं. फ्लॅसिड सेलची बघा, फ्लॅसिड सेल. फ्लॅसिड सेल मध्ये ऑस्मोटिक प्रेशर किती आहे? ऑस्मोटिक प्रेशर आहे 10. ठीक आहे, आणि टर्गर प्रेशर किती आहे? 0. म्हणूनच फ्लॅसिड झालाय ना. ऑस्मोटिक प्रेशर किती आहे? 10 आहे. टर्गर प्रेशर किती आहे? 0 आहे. म्हणून टर्जिडिटी नाही आहे ना, फ्लॅसिड आहे सेल. ओके, आता बघा याच्यामध्ये पण काय केलं आहे? ओपी मायनस टीपी डीपीडी इज इक्वल टू ओपी मायनस टीपी. डीपीडी इज इक्वल टू 10 मायनस 0 मीन्स डिफ्युजन प्रेशर डेफिसिट किती आहे? 10. म्हणून फ्लॅसिड सेल मध्ये डिफ्युजन प्रेशर डेफिसिट किती आहे? 10 आहे. आणि टर्गर प्रेशर मध्ये, टर्गर सेल मध्ये डीपीडी किती आहे? 0 आहे. ओके, वॉटर पोटेन्शियल फ्लॅसिड मध्ये कशी आहे? लोअर आहे. आणि टर्गर सेल मध्ये वॉटर पोटेन्शियल कसं आहे? हायर आहे. डबल सांगू का सर्व? समजलं का? हो समजलं. समजलं सर. ओके, आता तुम्ही म्हणाल सर 10 व्हॅल्यू कशा आल्या? 10 व्हॅल्यू कशा आला? तर हे ऑस्मोटिक प्रेशरची व्हॅल्यू आहे, तुम्हाला बुक मध्ये दिलेली आहे, बघून घ्या. टर्जिट सेल मध्ये डीपीडी 0 आहे आणि फ्लॅसिड सेल मध्ये डिफ्युजन प्रेशर डेफिसिट हे 10 आहे. पण फ्लॅसिड सेल मध्ये टर्गर प्रेशर किती आहे? 0 आहे. ठीक आहे, हा पण आहे बरं इथं. पेज नंबर 122 मध्ये पहिला पॅराग्राफ, TP is 0 in facet cell.
डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. आता डीपीडी कसं म्हणा, ठीक आहे. ऑलरेडी टर्जिट सेल आहे आपल्या लँग्वेज मध्ये समजण्यासाठी. ऑलरेडी टर्जिट सेल आहे, यामध्ये डिफ्युजन होणार नाही काही, म्हणून डिफ्युजन रेट 0. आणि फ्लॅसिड सेल मध्ये डिफ्युजन होणार, म्हणून याचा रेट 10. हायर कॉन्सन्ट्रेशन डीपीडीचा, ठीक आहे. डिफ्युजन होण्यासाठी हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, परंतु वॉटर पोटेन्शियल काय आहे, लोअर आहे. डिफ्युजन होण्यासाठी जागा खूप आहे, आमच्या घरी भाड्याने खूप रूम आहे, ठीक आहे. तर तुम्ही येऊ शकता, इथं क्लासिक मध्ये सांगत आहोत, ठीक आहे. आणि इथं काय म्हणतात टर्गर मध्ये, माझ्याकडे जागा नाही आहे, तुम्ही येऊ नका, म्हणून याची संख्या काय आहे, व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. याची व्हॅल्यू काय आहे, 10 आहे. ते डायरेक्ट समजून घ्यायचं, ठीक आहे. पण आपण जर एक्सप्रेशन न काढता तर अशा पद्धतीने येणार. ऑस्मोटिक प्रेशर घेतली, टर्गर प्रेशर घेतली, टर्गर प्रेशर फ्लॅसिड मध्ये 0 असल्यामुळे ऑस्मोटिक प्रेशर मधून आपण त्याला मायनस केलं तर आपल्याला 10 मिळाले. आणि त्या ऑस्मोटिक प्रेशर 10 घेतली, टर्गर प्रेशर पण 10 आहे. ऑस्मोटिक प्रेशर आणि टर्गर प्रेशर मायनस केलं, डीपीडी आपल्याला काय मिळाले, 0 मिळाले. ओके. तर आजचा पोर्शन आपण इथे थांबवू.